नमस्कार शेतकरी मित्रांनो, विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण या वर्षापासून प्राकृतिक शेती म्हणजे नैसर्गिक शेती पूर्ण केमिकल आपण वापरायचं नाही, रासायनिक खतं पण पूर्ण आता हळूहळू कमी केलेत आणि याला आपण फवारण्या पण रासायनिकच्या पूर्ण बंदच करून टाकल्या. कारण आपल्याला ह्या फवारण्या मध्ये रासायनिक खतं, औषधं, खतं, बुरशीनाशकं, रासायनिक कीटकनाशकं आणि रासायनिक बुरशीनाशकं हे पेस्टिसाईड यामध्ये आपल्याला बरेच पैसे खर्च व्हायचे आणि मग उत्पादन येऊनही आपल्याला काहीच परवडत नाही रासायनिक शेती. मग आपण हे काय केलं, रासायनिक शेती पूर्ण बंद केली ना, इथं नॅचरल फार्मिंग म्हणजेच नैसर्गिक शेती ही आपण आता वर्षापासून करतो आहे. तर मग आपल्याला एवढा फायदा झाला आहे का आपले कांदे पण पहा तुम्ही, एवढे कलरमध्ये कांदे आलेले, पूर्ण याला रासायनिक खतं आपण टाकलं नाही. आणि याला आपण स्प्रे पण हे संजीवनी खतं स्प्रे केलेलं आहे फवारण्या म्हणजे पंपातून. आणि त्याला काय लिंबाचं पाला, गूळ आणि गावरान गाईचं गोमूत्र, बैलाचं, म्हशीचं आणि गाईचं तिन्हीपैकी बनवायचं असलं तरी चालतंय. आणि शेण आणि गूळ, फुलं निघण्यासाठी गूळ वापरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ते 15-16 दिवसात तयार होतं थंडी जर असेल तर. आणि उन्हाळ्यामध्ये ते उन्हात ठेवायचं ते ड्रम, तर उन्हाळ्यामध्ये ती 8 ते 10 दिवसात तयार होतं. आणि असंच आपण घेवड्यासाठी पण हे संजीवनी खत वापरलेलं आहे. तर घेवड्यामध्ये पण आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे. आपण घेवड्याला याचा स्प्रे करीत होतो, तर शेंगा पण आपल्याला 5-6 दिवस अशा सुकत नव्हत्या घेवड्याच्या शेंगा. आणि त्या शेंगांचं म्हणजे चव पण एकदम गोड, एकदम चांगली लागायची. आपण रासायनिक औषधं बंद केली, पेस्टिसाईड, रासायनिक बुरशीनाशके आपल्याला वापरायची काही गरज आली नाही आहे. मग त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आणि आपल्या 2.5 एकरमध्ये कमीत कमी अशी बांधावरती 30-35 फुटाची चिंचेचं, जांभूळचं, बाभळीचं, लिंबाचं अशी 2.5 एकरमध्ये 3 ते 4 झाडं पाहिजे आपल्या बांधावरती. म्हणजे काय होतं, हा फवाराही आपण करतो आणि म्हणजे आपलं काय होतं, कीड कमी लागते आपल्या पिकाला आणि पक्षी येतात झाडावरती आणि मग तिथं बसले का झाडावरती, आपल्या बांधावरती झाड असल्यावर, आणि मग ते आपल्या ते आळ्या असतात. म्हणजे आपल्या पिकाचं संरक्षण नैसर्गिकरित्या होतं. म्हणजे आपल्याला कोणती आळी मारायची गरज येत नाही. आणि हे जर मारलं तर मग आळी मरत नाही, पण ते कडू असतं, मग ते खात नाही. आणि ते न खाल्ल्यामुळं मग काय होतं, आपल्या पिकाचं संरक्षण होतं आणि ते मावा तुडतुड्या किंवा ती कीड ते दुसऱ्या बाजूच्या शेतांकडे उडून जातात. म्हणजे आपलं पीक वाचतं. अशा पद्धतीने तर आपण ते घेवड्यात याचा प्रयोग केला. तर ते घेवड्याचा आपण व्हिडिओ आपण तुम्हाला ते दाखवू. घेवड्याचं पण चांगलं पीक आलं, उत्पादन पण चांगलं झालं. तर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला घेवडा हे पहा. या घेवड्याच्या प्लॉटला एक थोडा पण रासायनिक खत टाकलेलं नाही आहे. हे पहा किती चांगल्या प्रकारे फुलं पालेत. गोमूत्र, गावरान गाईचं शेण, लिंबाचा पाला, त्याची फवारणी नैसर्गिक पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत. आणि घेवड्याचा कलर पण हिरवागार आहे. एक चिमूटभर सुद्धा रासायनिक खत टाकलेलं नाही आहे. पूर्ण नैसर्गिक पद्धतीने, परंपरागत पद्धतीने शेती केलेली आहे. त्याच्यामध्ये असं भरघोस उत्पादन घेवड्याचं तर मिळालेलं आहे. सध्या हे पहिला भाग संपलेला आहे, आता दुसरा भाग चालू आहे. एकदम चांगल्या प्रकारे प्लॉट हिरवागार आहे. हे पहा, प्रत्येक शेतकऱ्याने असं
नैसर्गिक पद्धतीने भाज्या पिकवल्या पाहिजेत. रासायनिक खतामुळे आपल्या शेतीचं उत्पादन घट येत आहे.